साहेब, आपल्या 80 वर्षाच्या जीवनामध्ये कालखंडामध्ये आपण जो सामाजिक राजकीय सहवास घालवला त्याच्यामध्ये आपल्याला काय अनुभव आला आणि आपल्याला कसं वाटतं? नाही, जे आज आपण 40 वर्ष जवळ समाजकारणात राजकारणात काम करत आलेलो आहोत, लोकांनी अतिशय प्रेम दिलं, त्याच्यामुळेच काम करण्यासाठी मला हुरूप आला. त्याच्यामुळे लोकांचं त्या काळामध्ये निश्चितपणानं ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि समाधानाचं वातावरणामुळे माझं जीवन चाललं आहे. पण तुमच्या सत्तेच्या कालावधीमध्ये जे राजकीय जे सामाजिक लोक होते त्यांना तुम्ही आपलंसं कसं केलं, ते कसं जमलं तुम्हाला? नाही, त्या काळातली लोकं जितकी साधी होती, अतिशय प्रामाणिकपणानं काम करणारी होती, कुठली अपेक्षा ठेवणारी नव्हती. मला काय एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळावं की काय करावं अशी काही परिस्थिती नव्हती आणि स्वतःचा खर्च करून त्या गावामध्ये ती स्वतः काम करायची माझ्या पाठीमागे. त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारी माणसं त्या काळात सुद्धा होती. तुमच्या कालावधीमध्ये विकासाचं स्वप्न काय होतं ते अपूर्ण राहिले तर पूर्ण झाले असं वाटतं? नाही, अद्यापही कोणीही कार्यकर्ता असला तरी सगळी 100% कामं करता आली येत नाही, परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेवटी काळ बदलत असतो तशा विकासाच्या अपेक्षा लोकांच्या वाढत असतात. पूर्वीच्या काळामध्ये शाळा नसेल तर लोकांना एखादी शाळेचं रूम दिलं तर सगळं खुश. म्हणजे सार्वजनिक कामावर लोकांचं लक्ष होतं, व्यक्तिगत कामाचा विषय नव्हता. आपल्या गावाला काय पाणी पाहिजे, एखादी विहीर द्या, एखादी बोर मारून द्या, समाधान गाव. त्याच्या पलीकडे काय फार अपेक्षा नव्हत्या. त्यामुळं सहजपणानं काही अपेक्षा आपल्याला पुऱ्या करता येत नव्हत्या. आपल्या डोळ्यासमोर आपला राजकीय वारसदार म्हणून आमदारकीचं स्वप्न पूर्ण व्हायचं आपलं नाही, ते सगळं लोकांच्या हातात आहे. माझ्या मनात काय असेल ना कोणाच्या मनात काय असेल तरी ही सगळी पेपर तपासाचं काम लोकांच्या हातात आहे. तर लोकांनी किती प्रेम द्यायचं, किती पाठबळ द्यायचं ते लोकांच्यावर सगळ्यांच्या अवलंबून आहे. ते आपली काय इच्छा असेल तर ती काय आपण स्वतः नाही पुरू करू शकत, ते लोकांनी करायचं असते. असं आहे. आता आपण यांना काय संदेश द्याला आणि काय अनुभव आहे कोणाला? लोकांना काय आता सांगा? नाही, लोकांना काही नाही, आपापल्या कामाला. आता पूर्वीचा काळ सोपा होता, आता आपल्याला आग्रहाने न्याय मिळवायचा असेल तर संघर्षाची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. आपलं गाऱ्हाणं आपण प्रखरपणाने मांडलं पाहिजे. कोणी काही सांगत असेल तर त्याच्या दबावाला बळी नाही पडलं पाहिजे. हक्कासाठी आपण भांडलं पाहिजे. तो शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, कामगार असेल, सगळ्यांनी आपल्या हक्कासाठी एकजुटीनं प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये यश येऊ शकते.